नमस्कार. सर्वसाधारणपणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीचा सर्वसाधारण प्रवास कसा असतो? चांगल्या शाळेत शिक्षण, अधिक चांगल्या महाविद्यालयात ऍडमिशन, शिक्षण संपवताना चांगल्या गुणांनी मिळवलेली पदवी आणि या सगळ्यांच्या बळावर पटकावलेली उत्तम अशी नोकरी. मग परत या नोकरीतून मिळणारी प्रमोशनची पदे, पैसा, प्रतिष्ठा वगैरे वगैरे. आपले आजचे 12वे तरुण तेजांकित हेरंब कुलकर्णी यांचा एका टप्प्यापर्यंतचा प्रवास हा सर्वसाधारणपणे असाच मध्यमवर्गीय मळवाटेवरून झालेला आहे. म्हणजे त्यांचा जन्म विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातला, शालेय शिक्षण नावाजलेल्या नूतन मराठी विद्यालयात, पुढचे शिक्षण पुन्हा नावाजलेल्या सर परशुराम महाविद्यालयात, तिथून पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण अत्यंत नावाजलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अर्थात COEP मध्ये. मग चांगल्या गुणांनी मिळवलेली पदवी हातात आल्यानंतर ल्युसेन लॅबोरेटरीज या जगप्रसिद्ध कंपनीत मोठे पॅकेज मिळवून पहिली नोकरी. तदनंतर नोकिया या मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या त्या काळातील जगातील क्रमांक 1च्या कंपनीत संशोधन विभागाचा प्रमुख या प्रतिष्ठित पदावर दुसरी नोकरी. हेरंब यांचा इथपर्यंतचा प्रवास तसा मध्यमवर्गीय आकांक्षांची पूर्तता करणारा. खरे तर ते याच वाटेने चालत राहिले असते तर त्यांना खूप श्रीमंत होता आले असते. पण ते आता सारखे संपन्न झाले असते का, हा प्रश्न आहे. कठोपनिषदामध्ये तात्कालिक आनंद म्हणजे प्रेयस आणि दीर्घकालीन समाधान म्हणजे श्रेयस अशा 2 संकल्पना सांगितलेल्या आहेत. 2005 पर्यंतचा हेरंब यांचा प्रवास प्रेयसाच्या प्राप्तीचा राहिला आहे. परंतु नोकिया कंपनीत शैक्षणिक हेतूंसाठी ज्ञानाचा उपयोग कसा करायचा यावर संशोधन करत असताना त्यांचा परिचय फिनलंड या देशाच्या आगळ्या वेगळ्या शिक्षण प्रणालीशी झाला. आणि इथूनच मानवी समाजाची समृद्धी वाढवायची असेल तर शिक्षण हे त्यासाठीचे सर्वोत्तम साधन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातूनच उत्तम शिक्षण प्रणालींचा शोध घेण्यासाठी काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेची त्यांनी व त्यांच्या पत्नी शिरीन कुलकर्णी या दोघांनी मिळून स्थापना केली. या कामासाठी त्यांना फिनलंड सरकारकडून पाठिंबा, प्रोत्साहन आणि मदतही मिळाली. आज घडीला शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात मूलभूत काम करणाऱ्या या संस्थेचा विस्तार जगभरातील 22 देशांमध्ये झालेला असून त्यापैकी 6 देशात या संस्थेची स्वतःची स्वतंत्र कार्यालये आहेत. यासोबतच बहरीन, नायजेरिया, कंट्री ऑफ पॉवेज इन वेल्स, युनायटेड किंगडम या देशांच्या आणि भारतामध्येही दिल्ली, छत्तीसगड, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील शिक्षण विषयक धोरणांचे ते महत्वाचे सल्लागार राहिलेले आहेत. अधिकाधिक पैसा कसा मिळवायचा या कॉर्पोरेट कंपनीच्या ध्येयापासून ते शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा जीवनविषयक स्तर कसा विकसित करायचा अशा श्रेयसापर्यंत त्यांची वाटचाल घडून आलेली आहे. कोरोना कहराच्या काळात ऑनलाईन शिक्षण हा विषय सार्वजनिक चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. मात्र मागील जवळपास 10 वर्षांपासून शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग कसा आणि किती करायचा यावरील श्रीयुत हेरंब यांचे चिंतन अत्यंत महत्वाचे आहे. बोलत असताना सतत अडखळण्याच्या सवयीमुळे 7व्या इयत्तेपर्यंत 4 मित्रांमध्ये देखील आपला मुद्दा मांडण्यासाठी घाबरणारा अतिशय अबोल असलेला एक मुलगा पुढे महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धांमध्ये आशयघन मांडणीने स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवतो. स्वतःवर सतत मेहनत घेऊन लौकिक परिभाषेत ज्याला यश वगैरे म्हणतात ते सारे काही मिळवतो आणि नंतर मात्र यशस्वीतेच्या पारंपरिक परिभाषेच्या पलीकडे जाऊन शिक्षणामध्ये मूलभूत प्रयोग करून पाहण्याच्या ध्यासाने झपाटला जातो. एखाद्या सिनेमात शोभावा तसा हा त्यांचा प्रवास. म्हणून तर मध्यमवर्गीय मळवाटेवरून चालणाऱ्या एका पुणेरी तरुणाचा पुणे ते फिनलंड, प्रेयस ते श्रेयस असा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला प्रवास आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरणारा आहे. आपण सर्वजण त्यांच्या या संवादाचे स्वागत कराल अशी अपेक्षा. नमस्कार युवक मित्रांनो, मी आज तुमच्याशी बोलायला आलोय आणि तुम्हाला जरा बिघडवायला आलोय. माझा आजचा विषय आहे आपण बिघडूया. तुम्हाला अर्थातच संत तुकारामांचं एक भजन माहिती असेल, आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना. प्रेरणेचा
प्रवास या तुमच्या मालिकेमध्ये मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि मराठी आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्याने आपण जी मालिका सुरू केली आहे त्याच्यामध्ये आज माझं नाव हेरंब कुलकर्णी, पुणे महाराष्ट्र भारत, पण कामाच्या निमित्तानं आणि माझ्या असलेल्या पॅशनच्या निमित्तानं आता फिनलंड या देशामध्ये स्थायिक आहे गेले 15 वर्ष. माझ्या कामाचा भाग म्हणून काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याचा डायरेक्टर, त्याचा फाउंडर म्हणून मी काम बघतो आणि या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह पद्धतीनं, सृजनात्मक पद्धतीनं आपण आपला करिक्युलम कसा इम्प्लिमेंट करू शकतो याच्याकरता जे फिनलंड एज्युकेशन बेस्ड मॉडेल आहे त्याचा जगभरात आम्ही प्रसार, प्रचार आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो, त्या माध्यमातून काम करत असतो. आणि ह्याच सगळ्या विषयातनं माझे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर यांनी सांगितलं की तुम्ही याच्यावरती बोला, म्हणून या प्रेरणेच्या प्रवासाच्या या पुढच्या भागामध्ये मी तुमच्याशी काही हितगुज करण्यासाठी आलो आहे, काही चर्चा करण्यासाठी आलो आहे आणि काही माझे विचार मांडण्यासाठी आलो आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे मी मूळचा पुणेकर अगदी 100%. माझं बालपण हे पुण्यात गेलं. शाळा नुमवी सारखी तेव्हाची चांगली उत्तम शाळा, कॉलेज SP कॉलेज 11वी-12वीमध्ये आणि त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COUP हे सगळ्यांना माहितीच असेल कदाचित. त्यामुळे माझा जो प्रवास आहे तो पूर्णपणे असाहित्यिक असा प्रवास असा एक म्हणू शकता. असाहित्यिक या शब्दाचा अर्थ की मी पूर्णपणे इंजिनिअरिंग, सायन्स, मॅथमॅटिक्स अशा विषयांमध्ये माझा जीव जास्त रमला किंवा त्याच्यामध्ये माझी प्रगती झाली. पण माझ्या जीवनात खरं वास्तविकता घडवण्याची जी जबाबदारी घेतली ती माझ्या मित्रांनी, आणि त्याच्यापैकीच माझे मित्र म्हणजे देशमुख सर तुमचे. कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये असायचो तेव्हा आम्ही वक्तृत्व स्पर्धा करायचो. मी आणि सर तुमचे कदाचित आम्ही एक 10-15 वेळा भेटलो असू, पण आमची मैत्री एकदम घट्ट होती कारण की आमच्यासाठी कॉमन जो दुवा होता तो म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा. आणि कॉलेजमध्ये असताना कमीत कमी खर्चामध्ये प्रवास करत असताना एकमेकांच्या मित्रांशी गप्पा मारणं, कॉमन TTMM कॉन्सेप्टमध्ये खर्च करत हॉटेलमध्ये जेवणं, हे सगळे प्रवासाचे जे टप्पे होते ते करत करत आम्ही एकमेकांच्या बरोबर स्पर्धा करायचो आणि त्याच्यामुळे तेव्हा झालेली मैत्री अजूनही घट्ट आहे. आणि हे एवढंच नाही तर आमचे बाकीचे जे सगळे मित्र त्यापैकी बरेचसे तुम्हाला भेटले पण असतील. आधीच मला कळलंय की मंदार भारदेव माझा मित्र, प्रसाद नामजोशी, आमचा प्रवीण मुंडे, असे सगळे तुमच्याशी ऑलरेडी आत्ता भेटलेले आहेत. त्याच्याच पंक्तीमध्ये आम्ही पण आहोत कदाचित, कारण की आम्ही सगळे एकत्र मित्र आहोत म्हणून. पण आपल्या देशमुख सरांना कदाचित आमच्याकडनं थोडं जरा वेगळं अपेक्षित आहे आणि म्हणूनच हा विषय मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे माझं ज्याप्रमाणे कॉलेज वगैरे झालं पुण्यात, पण 2000 साली माझं पुणे सुटलं किंवा रादर भारतच सुटला. काही वर्ष पहिल्यांदी कॅलिफोर्निया USA मध्ये होतो मी. माझं बॅकग्राऊंड हे टेलिकम्युनिकेशनमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे माझं काम हे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स इन टेलिकम्युनिकेशन, म्हणजे त्यावेळचा जेव्हा हे सगळं 3G 4G नव्हतं तेव्हा इनिशियल GSM फोन्स होते, त्याचं सुरुवातीचं काम करण्यासाठी, त्याच्या नेटवर्कवरती काम करण्यासाठी माझं नियुक्ती झाली होती. ल्युसन टेक्नॉलॉजीज म्हणजे त्यावेळची बेल लॅबोरेटरीज, की जिथं टेलिफोनचा शोध लागला ग्रॅहम बेलनी, त्या टेक्नॉलॉजिकल कंपनीमध्ये काम करण्यासाठी मला पहिल्यांदा चान्स मिळाला. असं करत करत USA नंतर 2005 साली फिनलंडमध्ये नोकिया नावाची कंपनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नोकियाचे फोन सगळ्यांना माहिती होतेच, अजूनही आहेत काही ठिकाणी HMD ग्लोबल या नावाने. तर तिकडं मी जॉईन झालो आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजी हा माझा एरिया तयार झाला की ज्या माध्यमातून मी एज्युकेशन डोमेनमध्ये मी त्यात शिरलो. टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो आणि आज मी तिला ऑनलाईन एज्युकेशन टेक्नॉलॉजी हे अति परवलीचे शब्द झालेत. पण मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो 2005 साली तेव्हा कदाचित तेवढा जस्ट प्रोजेक्टर किंवा जेनरिक एज्युकेशन टेक्नॉलॉजी असा विचार यामागचा होता. मी हे सांगायचं कारण असं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतोय हे तुम्हाला सांगितलं
ते राष्ट्र कशा पद्धतीने बिघडलं हे ऐकण्यासारखी एक स्टोरी आहे. आणि देशमुख सर म्हणाले की याबद्दल काही सांगा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यातनं मी कसा बिघडलो याच्याबद्दल, किंवा मी कसा घडलो हे पण सांगण्यासाठी हा प्रवास कदाचित उद्धृत करणं हे देशमुख सरांना अपेक्षित आहे. त्याकरता मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि मी माझ्या प्रवासाला पुढे सुरू करतो. मुळात म्हणजे आपण फिनलंडबद्दल थोडक्यात लक्षात घेऊया. फिनलंड हा देश हा युरोपमधला, उत्तर युरोपमधला अतिशय वरचा नॉर्थ साईडचा असलेला देश आहे. लोकसंख्या फक्त 53 लाख, म्हणजे आपल्या भारतातलं लेट्स से पुणे हे शहर जर धरलं तर तेही 50 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. तर थोडक्यात म्हणजे पुण्याची लोकसंख्या जर अख्ख्या महाराष्ट्रात पसरली, कारण की फिनलंडचा जो भूभाग आहे तो महाराष्ट्राच्या भूभागा एवढा आहे, एरिया स्क्वेअर किलोमीटरचा, तर काय परिस्थिती होईल. आणि ते पण एकदम नॉर्दर्न पार्टमध्ये की जिकडं भयंकर बर्फ असतं. टेम्परेचर हे विंटरमध्ये साधारणतः -20 डिग्री ते -40 डिग्रीपर्यंत जातं. लोकसंख्या विरळ, त्याहीमध्ये सुद्धा आम्हाला सूर्य बघायला मिळत नाही इथं. आत्ता इथं चांगलं वेदर आहे, कारण की आत्ता जून महिना आहे, त्यामुळे इथं आत्ता समर सुरू झाला आहे. मी आत्ता जेव्हा तुमच्याशी बोलतोय रात्रीचे 9 वाजलेले आहेत इथले, आणि तुम्हाला स्पष्ट सूर्यप्रकाश तुम्हाला कळत असेल, कारण की आमच्या इथं जून महिन्यामध्ये रात्री 12पर्यंत सूर्य असतो. आणि ज्याप्रमाणे 21 जून तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात मोठा दिवस असतो, आणि 21 डिसेंबर ही सगळ्यात मोठी रात्र असते. तर आमच्या इथंच ते बघायला मिळतं, कारण की तुम्हाला जर मध्यरात्रीचा सूर्य हे भूगोलात जर तुम्ही तुमच्या शिकला असाल तर तो नॉर्वेमध्ये आहे, त्याप्रमाणे तो फिनलंडमध्ये पण आहे, त्याप्रमाणे स्वीडनमध्ये पण आहे. तर अशा भूभागात मी राहतो. ह्या भूभागाचं वैशिष्ट्य हे फक्त इथल्या असलेल्या निसर्गामध्येच नाही आहे, कारण की आमच्या इथं 1,88,000 स्वच्छ पाण्याची तळी आहेत. आणि नुसती तळी नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही इट्स अ ड्रिंकेबल वॉटर. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये भविष्यात पाण्याचा प्रश्न येईल तेव्हा फिनलंड आणि नॉर्वे हे 2 देश जगासाठी सोल्युशन्स असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं विंटरमध्ये म्हणजे जेव्हा अंधार असतो, कारण की डिसेंबरपासून ते ऑलमोस्ट फेब्रुवारीपर्यंत किंवा नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत आमच्या इथं भरपूर अंधार असतो. रादर नॉर्दर्न पार्ट ऑफ फिनलंडमध्ये रोवानिमी नावाची सिटी आहे, तिकडं तर नोव्हेंबरमध्ये जो अंधार सुरू होतो तो डायरेक्ट जानेवारीमध्ये सूर्य उगवतो. ज्याप्रमाणे आत्ता तिथं सूर्य मावत नाही, म्हणजे आत्ता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रोवानिमीमध्ये गेलात तर तिकडे तुम्हाला अंधार दिसणारच नाही, पूर्ण वेळ 24 तास सूर्य असेल. त्याचप्रमाणे विंटरमध्ये 24 तास अंधार असतो यात 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये. तर ह्या काळामध्ये तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळतात. नॉर्दर्न लाईट्स थोडक्यात तुम्हाला आता स्क्रीनवरती कळेल, असे अतिशय उत्तम असे रंगीबेरंगी हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाचे पट्टे आकाशामध्ये येतात. हे नॅचरल फेनॉमिनन, जॉग्राफिकल फेनॉमिनन आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये जेव्हा नायट्रोजन आयन हे येतात आणि तेव्हा त्याचे छोटे छोटे ब्लास्ट होतात, त्याच्यापासून जे कलर्स निर्माण होतात मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ अट्रॅक्शन्समुळे, की जे नॉर्दर्न पार्टमध्ये जास्त असतात, त्याच्यामुळे खरं वास्तविक पाहता पूर्णपणे फिनलंडचं एक नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. पण हे मॅजिक हे फक्त निसर्गात नाही आहे तर इथल्या माणसांमध्ये पण आहे. जी मजा फिनलंडनी निसर्गाच्या माध्यमातून एक मॅजिक तयार केली, त्याहीपेक्षा उत्तम मॅजिक ही इथल्या फिनिश माणसांनी जमिनीवर केलेली आहे. ती मजा काय आणि ती कशी आहे हे थोडक्यात बघूया आपण. फिनलंड देश जर 1970 सालाच्या आधी जर बघितला तर हा अतिशय एक गरीब, वन ऑफ द पुअरेस्ट डेव्हलपमेंट इंडेक्स, हेल्थ इंडेक्स वाईट, अनएम्प्लॉयमेंट सर्वात जास्त असा देश 1970 सालाच्या आधी युरोपमधला वन ऑफ द लोएस्ट GDP असलेला देश असा म्हणून ओळखला जायचा. पण जेव्हा ग्रेट डिप्रेशन किंवा रादर त्यावेळेचं जे रिसेशन होतं, ज्याप्रमाणे आत्ता तुम्हाला कदाचित माहिती असेल की कोविड-19 नंतर डिप्रेशन येणारे, रिसेशन येणारे सगळं म्हणताय त्यामध्ये, तर असंच एक मेजर डिप्रेशन 1929 साली आणि त्यानंतर 1970 साली आलं होतं.
अमेरिका स्टॉक मार्केट धडामकीने खाली पडलं, त्याचबरोबर युरोपमधलं मार्केट पण खाली पडलं. त्यामुळे जेव्हा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा छोटे देश जे असतात ते पहिल्यांदा खाली पडतात, त्यांची इकॉनॉमी कोसळते. हे जेव्हा पडली तेव्हा अशा वेळेला जगामध्ये एक सोल्युशन्स असतात की आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं तेच तुम्ही परत करत राहा आणि तेच प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करा. हा एक छोटंसं एक इन्क्रिमेंटल सोल्युशन असतं. सेकंड अप्रोच असतो तो म्हणजे रिव्होल्युशनरी काहीतरी करा, लेट्स ट्राय टू मेक समथिंग न्यू. फिनलंडनी दुसरा अप्रोच घेतला. फिनलंडनी विचार केला की आत्तापर्यंत जी आपली ॲग्रिकल्चरल बेस्ड इकॉनॉमी होती हीच जर आपण चालू ठेवलो तर आपल्याला नेहमी प्रॉब्लेम्स येणार आहेत, आपली इकॉनॉमी वाईट होणार आहे, अनएम्प्लॉयमेंट आपली वाढणार आहे. जर आपल्याला ह्याच्यातनं सोल्युशन पाहिजे असेल तर देर इज ओनली वन वे, दॅट वी हॅव टू कन्व्हर्ट आवर सेल्फ टू नॉलेज इकॉनॉमी. तर म्हणून फिनलंडने 1970 साली एक मेजर निर्णय घेतला, ते म्हणजे की आपण एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, शिक्षणात इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि त्यावेळच्या काळामध्ये फिनलंडमधलं जे एज्युकेशन मॉडेल होतं ते अतिशय ज्याप्रमाणे आत्ता जगामध्ये आहे तसंच त्या पद्धतीचं हेवी टेस्टिंग, एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन, अविश्वासानी असं असलेलं पण फिनलंडनी जगाच्या पेक्षा वेगळा विचार केला. याच्या मागचं कारण की त्याला एक कल्चरल बॅकग्राऊंड होती, इथलं सांस्कृतिक त्याच्यामागचे बॅकग्राऊंड आहे. फिनलंड ज्याप्रमाणे भारताबद्दल तुम्ही एका वाक्यात म्हणा, भारतावरची जर क्वालिटी सांगायची असेल तर आपण म्हणू शकतो की वैविध्यता, डायव्हर्सिटी हे भारताचं वैशिष्ट्य आहे. किंवा जर अमेरिकेचं जर तुम्ही एक सिंगल स्टेटमेंट जर म्हणायचं अमेरिकेमध्ये वन थिंग इज मोर इम्पॉर्टंट इज फ्रीडम. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणा, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ युझिंग युअर राईट्स, फ्रीडम. मी नायजेरियामध्ये प्रवास करतो, तर नायजेरियामध्ये प्रवास करत असताना तिकडचं मला एक सिंगल वाक्य मला आठवतं, ते म्हणजे आंतरप्रेनरशिप, व्हेरी रिस्क टेकिंग अप्रोच. हेच जर फिनलंडबद्दल असं विचारलं तर असं काय आहे की एक गोष्ट की जिकडं फिनिश माणसं वेगळी असतात, आणि ते म्हणजे इथं आहे सिसू वृत्ती. सिसू, SISU हा एक फिनिश शब्द आहे. याचा कुठलाही इंग्लिशचं डायरेक्ट ट्रान्सलेशन नाही आहे, पण अगदी त्याचं लूज ट्रान्सलेशन करायचं झालं तर व्हॉट एव्हर इट टेक्स अप्रोच ऑर नेव्हर क्विट अप्रोच, परसिव्हिरन्स, चिकाटी. एखादा प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती सॉल्व्ह करत राहणे, काम करत राहायचं. जेव्हा बाकीची माणसं थकतील तेव्हा फिनिश माणसं काम करायला सुरुवात करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जगाच्या पेक्षा काय पॉप्युलर आहे, पेक्षा काय योग्य आहे, जगापेक्षा काय लिगली करेक्ट आहे, पेक्षा काय एथिकली करेक्ट आहे, हे जी माणसं बघतात ती म्हणजे फिनिश माणसं. म्हणूनच 1970 साली जेव्हा जग सगळं इंडस्ट्रियलायझेशनकडे चाललं होतं तेव्हा फिनलंडने विचार केला की आपलं शिक्षण पद्धती ही इंडस्ट्रियलाइज्ड वेमध्ये नको जायला. म्हणून फिनलंडनी तो विचार केला की माझी शिक्षण पद्धती ही एज्युकेशनल डेव्हलपमेंट मोडमध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून 1970 साली फिनलंडनी एज्युकेशन मॉडेल अडॉप्ट केलं की जे आज मी तिला 2000 सालानंतरच्या पुढे जगभरात नावाजलेलं आहे. जगभरातले शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रातले शिक्षक, एज्युकेशन मिनिस्टर्स दरवर्षी आमच्या इथं येतात शाळा बघण्यासाठी, फक्त शाळा बघण्यासाठी. अगदी प्रायमरी स्कूलच्या किंवा अगदी प्री स्कूल्स बघण्यासाठी आमच्या इथं येतात. काय बघतात ते येऊन इथं थोडक्यात सांगतो मी, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल उत्कंठा वाढेल आणि त्याबद्दलचं तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करा, यू विल फाइंड लॉट ऑफ व्हिडिओज. जेव्हा फिनलंडमध्ये हा सगळा बदल घडला 1970 साली तेव्हा प्रॉब्लेम्स काय काय होते सांगितले मगाशी तुम्हाला. त्यातला महत्त्वाचा अजून एक प्रॉब्लेम होता की इथं भरपूर इन्स्पेक्शन्स व्हायची. म्हणजे शाळांमध्ये ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये पण कदाचित होत असतील, शाळांमध्ये येऊन बघतात की शिक्षक कसे शिकवत आहेत, काय चाललेलं आहे. वन्स इन अ व्हाईल यायचं आणि सगळं चेक करायचं आणि परत जायचं निघून, आणि परत वर्षभराने परत कधीतरी यायचं आणि मग तेवढ्यापुरतं एक नाटक करायचं की इन्स्पेक्शन झाल्याचं. अशी परिस्थिती पूर्णपणे फिनलंडमध्ये तेव्हा पण होती. फिनलंडला कळलं की अरे हे खर्च करणं किंवा अशा पद्धतीचं नाटक करणं यात काय मजा नाही आहे. सो इट इज बेटर दॅट वी शुड बी एबल टू ट्रूथफुल टू अवर सेल्फ. त्यामुळे आपण विश्वास ठेवूया विद्यार्थ्यांवरती. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवायचा, प्रिन्सिपलनी शिक्षकांवर विश्वास ठेवायचा, गव्हर्नमेंटनी प्रिन्सिपल्सवरती आणि शाळेवरती विश्वास ठेवायचा. अशा पद्धतीने मॉडेल तयार केलं. त्यामुळे ट्रस्ट
हा एक पहिला महत्त्वाचा पॅटर्न किंवा जर एक कल्चरल डिफरन्स फिनलंडमध्ये सुरू झाला. त्याच्यामुळे तो थोड्याफार प्रमाणात आधीपासून होताच, पण या निमित्तानं नवीन पद्धतीनं एक काम करायची एक कल्चरल चेंज, एक वर्क कल्चर सुरू झालं ट्रस्ट बेस्ड. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला विश्वास तेव्हाच ठेवता येतो की जेव्हा तुमचे शिक्षक किंवा तुमची सगळी जे स्टेक होल्डर्स आहेत हे सगळे कॅपेबल असतील. तर कॅपेबिलिटी आणण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असायला पाहिजे. फिनलंडने दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला की आमच्या इथल्या सगळ्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन हे मास्टर्स इन एज्युकेशन असायला पाहिजे. हे नुसतं मास्टर्स इन एनी डिग्री नाही, तर मास्टर्स इन एज्युकेशन. ज्या आपल्यापैकी जे BEdचे आहेत किंवा DEdचे विद्यार्थी ऑलरेडी झाले आहेत, ज्यांना एज्युकेशनमध्ये केलं आहे, त्यांना माहिती आहे पेडागॉजी हा शब्द माहिती असेल किंवा शिक्षणशास्त्र या विषयात जर माहिती असेल, तर नुसतं काय शिकवायचं माहिती असायला नको आहे, तर कसं शिकवायचं हे माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्याकरता पूर्णपणे एक वेगळी स्ट्रीम आहे शिक्षणशास्त्राची, आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक इथला जो शिक्षक असतो इयत्ता पहिलीला शिकवण्यासाठी सुद्धा तो मास्टर्स इन एज्युकेशन असतो. आणि अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन दिलं. आणि मग जर क्वालिफाईड शिक्षक असतील त्यांच्यावर जर तुम्ही विश्वास टाकला तर ते एक्सेल करणारच. या मोडमध्ये फिनलंडनी काम सुरू केलं आणि विदिन अ स्पॅन ऑफ 30 years फिनलंड चेंज इट्स डेस्टिनी. आज मी तिला फिनलंड हा जगातला टॉप 10 GDP असलेला देश आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये टॉप आहे. हॅपीनेस इंडेक्समध्ये गेले 5 वर्ष पडे टॉप फर्स्ट 2 मध्ये आहे. जगातल्या एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये, हेल्थ इंडेक्समध्ये टॉप आहे. थोडक्यात म्हणजे एका फक्त गोष्टीमुळे, एज्युकेशन चेंजमुळे किती फरक घडू शकतो एखाद्या देशामध्ये. थोडक्यात म्हणजे जर तुम्ही चांगला विचार केलात, चांगला व्हिजन ठेवलं आणि कष्ट केलेत, शिशुवृत्ती बाळगली, तर तुम्ही बी बिघडू शकता, तुम्ही बी घडू शकता. हा महत्त्वाचा मूळ संकल्प, हा मूळ विचार फिनलंडनी जगाला दिला. कारण की ह्याच्या आधी असं वाटायचं की चांगलं शिक्षण कुठे मिळतं, तर अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा ब्रिटनमध्ये. ऑक्सफर्ड सगळ्यांना माहिती आहे, हार्वर्ड माहिती आहे, MIT, मॅसेच्युसेट्स वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा PISA नावाची टेस्ट, म्हणजे PISA म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, अशी टेस्ट जगभरात 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली गेली, तेव्हा सगळ्यांचं असं पहिल्यांदा ॲझम्पशन होतं 2000 साली की कदाचित अमेरिका टॉपवरती येईल, नंतर ब्रिटन येईल, मग अशी म्हटल्याप्रमाणे. पण ऑल ऑफ अ सडन फिनलंड नावाचा देश हा टॉप एज्युकेशन इंडेक्समध्ये आला. फिनलंडमधल्या माणसांना पण याच्याबद्दल साशंकता होती, अरे बहुधा काहीतरी फ्लुकनी बाय चान्स काहीतरी झालेलं आहे. पण परत 2003 साली, परत 2006 साली, परत 2009 साली असं कन्सिस्टंटली 12 वर्ष फिनलंड टॉपवरती होता. अजूनही टॉपवरती आहे, टॉप 5 कंट्रीजमध्ये आहे. मग माणसांना वाटायला लागलं अरे काहीतरी देशामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि काय वेगळं आहे ते मी मगाशी सांगितलं, टीचर्स क्वालिफिकेशन, त्यांच्यावरती असलेला ट्रस्ट, आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे विद्यार्थ्यांची असलेली इथेची वागणूक किंवा इथे घेतलेली रिस्पॉन्सिबिलिटी. फिनिश एज्युकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला वयवर्ष 7 पर्यंत शाळा नाही आहे. 7 पर्यंत तुम्ही एन्जॉय करा. पण एन्जॉय करा याचा अर्थ तुम्ही काही करू असं नाही. तुमच्यासाठी इथं 7 वर्षापर्यंत प्रीस्कूल किंवा त्याला अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन असं म्हणतात. या माध्यमातून तुम्हाला 7 वर्षापर्यंत काही लिखाण, वाचन, पाठांतर असं काही नसतं त्यामध्ये, पण तुम्ही वेगळ्या भाषा शिकता. आणि भाषा तुम्ही नेहमी वातावरणातून शिकता. तर अशा वातावरणात भाषा शिकण्यासाठी इथली जी मूळ भाषा आहे फिनिश भाषा, त्याच्याबद्दलचं काही ग्रेटनेस, काही इंग्लिश शाळा म्हणजे ग्रेट असं नाही. तर सगळ्या शाळा मराठी, इथल्या सगळ्या शाळा फिनिश असतात. आणि तुम्हाला प्रीस्कूलपासून ते PhD पर्यंत प्रत्येक सब्जेक्ट हा पूर्णपणे फिनिश लँग्वेजमध्ये शिकता येतो. 53 लाख माणसांसाठी जर फिनिशमध्ये डॉक्टरेटची पुस्तकं असतील, तर मराठी आपल्या माणसांना, आपण तर 11 कोटी आहोत, यांच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहोत, तर आपली सगळी पुस्तकं पण मराठीमध्ये असायला पाहिजेत. हा मला एक स्वाभिमान, हा मला भाषेबद्दलचा असलेला भयंकर अभिमान, हा मला फिनलंडने शिकवला. आणि त्यानिमित्तानं मी एक बिघडलो, त्यामुळे मी बिघडलो.
फिनलंडने ज्याप्रमाणे चेंजेस केले त्यातला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा जो चेंज केला तो म्हणजे इथल्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या असलेल्या अप्रोचमध्ये फरक घडवला. ते म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला असं वाटतं की शिक्षकांनी शिकवल्यावर मी शिकणार आहे असा आपला एक विचार असतो. पण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की माणूस हा जेव्हा जन्माला येतो, मनुष्य व्यक्ती येते, तेव्हा त्या मिनिटापासून शिकत असतो. किंवा जर आत्ताचा जो संशोधन आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या पोटात येतात तेव्हापासून तुम्ही शिकत असता, आवाज ऐकत असता, प्रकाश तेव्हा मिळत नाही पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने सेन्सेस तुमचे डेव्हलप होत असतात वगैरे. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा तुमचं शिकणं हे नॅचरल असतं त्याचप्रमाणे शाळेमध्ये नॅचरल असायला पाहिजे. आणि लर्निंग इज बाय डिफॉल्ट, म्हणजे शिकणं हे बाय डिफॉल्ट असतं. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ते पूर्णपणे मारलं जातं आणि आपल्याला कंपल्सरी कोणीतरी शिकवल्यावर मी शिकायला पाहिजे असा एक गैरसमज आपल्यामध्ये होतो. मी जे काय बोलतो ते तुम्हाला नक्की कळत असेल. आज मी तुमचे जो हा आपला ग्रुप आहे याच्यामध्ये मला 2 शब्द मला खूप आवडतात. म्हणजे एक तर तुमच्या मराठी विभागाने केलेला आहे, पण मला अजून एक दिसतं की कल्पक विद्यार्थी समूह, म्हणजे कदाचित हा तुमच्या कॉलेजमधल्या युवकांचा एक ग्रुप असेल तुमचा आणि त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह हा घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुणी काही शिकवावं लागत नाही, तुम्ही स्वतः शिकवू शकता, तुम्ही स्वतः शिकताच. रादर याचा अर्थ शिक्षक नको आहेत असं नाही आहे. शिक्षकांचा रोल वेगळा आहे. शिक्षकांचा रोल आहे नुसतं पाठांतर करून देणं, नोट्स देणं असं नाही आहे. तर त्यांचा रोल ॲज अ फॅसिलिटेटर किंवा त्यांचा रोल इज तुम्हाला तुमच्यातली काय कॅपेबिलिटी आहे, तुमच्यातली काय इंटरेस्ट आहे, काय पॅशन आहे हे शोधणं. मला देशमुख सरांचं त्याकरता अभिनंदन करायचं आहे की तुम्ही हा जो कल्पक विद्यार्थी समूह आहे याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना एक मोटिवेशन दिलं आहे की येस दिस कॅन हॅपन. आणि कोविड असू देत, कोरोना असू देत, काही फरक पडत नाही. मी आत्तापर्यंत त्याच्याबद्दल बोललो पण नाही रादर. तर ह्याच्यामध्ये आपण सोल्युशन काय काढायला पाहिजे, तर दिस इज अ राईट वे टू अप्रोच फॉर दिस. तर यातलाच एक पुढचा पाठ म्हणजे स्वतःचं असेसमेंट स्वतः करणे, म्हणजे स्वतःची परीक्षा स्वतः करणे. मी जेव्हा नेहमी आपल्याला एक सवय असते की कुणीतरी दुसऱ्यांनी सांगितलं बघायला पाहिजे, कुणीतरी सांगायला पाहिजे की काय करायला पाहिजे, किंवा कुणीतरी आपलं बघेल म्हणून आपण करायला पाहिजे. म्हणजे सिग्नलला काय थांबायला पाहिजे की पोलीस पावती नको फाडायला म्हणून. त्याच्यापेक्षा फिनलंडमध्ये तुम्ही अजूनही जाऊन बघा, कुठेही पोलीस नसतात, सिग्नल लागला की माणसं थांबतात. हे नुसतं कल्चरचा पार्ट नाही आहे, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेदर आय एम ट्रुथफुल टू माय सेल्फ, मी स्वतःशी प्रामाणिक आहे का. तर ह्याच्यातलंच एक महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करता येईल. आणि ह्याच्याकरता म्हणून शाळेचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. याच्याकरता म्हणून शिक्षकांचा एक महत्त्वाचा एक रोल असतो आपल्या जीवनामध्ये, आणि हे शिक्षकांकडनं अपेक्षित आहे या पुढच्या काळामध्ये. त्यामुळे खरं वास्तविकता म्हटलं तर आजकाल जर तुम्ही यूट्यूबवरती बघितलं तर जगभरातलं उत्तमोत्तम ज्ञान उत्तम व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर आहे. पण तरीसुद्धा तुम्ही ते बघून शिकत नाही, कारण की तुम्हाला शिक्षकांच्या बरोबर तो जिव्हाळा, ते प्रेम, ते कोलॅबरेशन अपेक्षित असतं. शिक्षकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत आत्ता, तुमच्यासाठी आता थोडंसं जरा एक वेगळं चॅलेंज आहे. कारण की आता थोडक्यात तुम्हाला कॉलेजच्या कुबड्या घेऊन चालणं हे थोडंसं टाळावं लागणार आहे. कारण की मी सांगतो तुम्हाला थोडक्यात की मी जेव्हा कॉलेज ग्रॅज्युएट झालो तेव्हा एक लाईफस्टाईल होती की चांगला अभ्यास करा, भरपूर मार्क पाडा, चांगल्या कॉलेजला जावा, चांगल्या कॉलेजला गेला तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे, नोकरी मिळाले पगार मिळणार आहे, लाईफ सेटल, आणि तुम्ही त्यातनं एका नोकरीतनं ज्या नोकरीत जाल त्या नोकरीतनं बाहेर पडाल, लाईफ इज एंड. पण हे झालं 1995 सालचं. मी जेव्हा 2000 साली कॉलेजमधनं बाहेर पडलो, 5 वर्षात जीवन बदललं होतं. देअर वॉज नॉट अ कॉन्सेप्ट ऑफ स्टेबल जॉब. 1995 साली पुण्यामध्ये टेल्को नावाची कंपनी, आज त्याला टाटा ऑटोमोटिव्ह असं म्हणतात ॲक्च्युली, टाटा मोटर्सचा त्यातला पार्ट ॲक्च्युली. सो टेल्को ही जी कंपनी होती ती अशी वाटायची की तुमचं लाईफ झालं, टेल्कोत गेलात की तुम्ही विषय संपला. आज मी तिला माणसं एका जॉबमध्ये 1 वर्ष पण नसतात, लिव्ह अपार्ट फॉर एंटायर लाईफ. हा फरक घडला.
आमच्या काळामध्ये. तुमच्या काळामध्ये तुम्हाला पहिला जॉब लागेल की नाही याच्याबद्दल साशंकता असेल. आणि हे फक्त तुमच्या भागात नांदेडमध्ये आहे असं नाही आहे, हे पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फिनलंडमध्ये पण आहे. फिनलंडमधल्या बाय डिफॉल्ट युवकांना पहिले 2 वर्ष जॉब नसतो. आणि हा जॉब नसतो याचा अर्थ त्यांना की त्यांची कॅपेबिलिटी नाही असं नाही आहे, तर इथं मार्केटच नाही असं तेवढे जॉब्स अवेलेबलच नाही आहेत. आज जगातच जॉब्स अवेलेबल नाही आहेत. कारण ह्या मागचं ऑटोमेशन आहे. तुम्ही आज माहितीला तुमच्या जवळपास जे सगळे जॉब चालले आहेत त्या जॉबमध्ये जिथं जिथं तुम्हाला रिपिटेशन म्हणजे परत परत करणे आणि जिकडं जिकडं तुम्हाला कॉपी पेस्ट या गोष्टी आहेत किंवा जिकडं इंटरमिटंट वर्क आहे, हे सगळं काम आजकाल टेक्नॉलॉजीने होऊ शकतं. आज मी तिला जर तुम्ही असा विचार करा, अकाउंटिंग तुमच्यापैकी जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना जर वाटत असेल की अकाउंटिंगमध्ये जाऊन मी पुढे बुककीपर होणार किंवा मी अकाउंटंट होणार, तर यू डोंट हॅव एनी जॉब इन द फ्युचर. कारण की आजकाल अकाउंटिंग करणे, बुककीपिंग करणे हे सिम्पल. म्हणजे माझ्या कंपनीमध्ये आमची 4 कंपन्या आहेत ॲक्च्युली माझ्या सगळ्या, पण 4ही कंपन्यांमध्ये आमचा म्हणून एकही अकाउंटंट नाही आहे, रादर एकही बुककीपर नाही आहे आमचा. एक फक्त अकाउंटंट CA असतो, तो वर्षातनं फक्त काही दिवस काम करतो फक्त, अँड देन ही रिकन्साइल्स ऑल द बिल्स अँड चेक्स द बॅलन्स स्टेटमेंट आणि व्हॅट सबमिट करणे वगैरे अशा बेसिक गोष्टी करतात फक्त त्यामध्ये. कारण की बाकीच्या सगळ्या टेक्नॉलॉजी म्हणजे एखादं इनव्हॉइस असेल तर त्याचा फोटो काढणे, फोटो सबमिट करणे, ऑटोमॅटिक ते रिकन्साईल होतं, बँक ट्रान्झॅक्शन चेक होतं, चेकलिस्ट होते वगैरे वगैरे सगळं होऊन जातात. सेम थिंग जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला या पुढच्या काळामध्ये इंजिनियर झाल्याने काहीतरी वेगळं होणार आहे, तर वी डोंट नीड इंजिनियर्स इन द फ्युचर. व्हॉट वी नीड इन द फ्युचर की अशा पद्धतीची कामं नक्की राहणार आहेत की जिथं रिपिटेशन नाही आहे, जिकडं इनोव्हेशन आहे, जिकडं क्रिएटिव्हिटी आहे. शिक्षकी पेशा हा असा आहे की जो जन्मभर पुढे पण राहणार आहे, प्रोव्हायडेड त्यातलं रिपिटेशन आपण काढू शकलो तर. जर रिपिटेशन कंटिन्यू ठेवलं, मागच्या वर्षी जे मी शिकवलं तेच यावर्षी शिकवणार आहे असं जर असेल, तर वी डोंट नीड टीचर्स. व्हेरी क्लिअर ऑन दिस पार्ट. पण जर तुम्ही इनोव्हेटिव्ह, आत्ता मला ह्याच करता परत मी देशमुख सरांचं अभिनंदन करतोय, बिकॉज की कोविड आलं, वी नीड डिफरंट सोल्युशन. आणि ह्या माध्यमातून तुमच्यासमोर एक प्रेरणेचा स्रोत तुमच्यासमोर त्यांनी उभा केलेला आहे, त्याकरता त्यांचं अभिनंदन परत एकदा. लेट्स कम टू द पॉइंट की आत्ता ही परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये जर 21व्या शतकामध्ये आणि ह्या पुढच्या काळात 22व्या शतकामध्ये आपल्या पूर्ण जीवनामध्ये तुमच्यासमोर जर तुम्हाला जॉब्स किंवा चांगल्या पद्धतीचं जर तुम्हाला लाईफ पुढे जगायचं असेल, तर यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन दॅन द व्हेरी क्रिएटिव्ह माइंडसेट, इनोव्हेटिव्ह माइंडसेट. आणि या इनोव्हेटिव्ह माइंडसेट जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला नुसते मार्क पाडून चालणार नाहीत, तर वी नीड टू डिलिव्हर समथिंग ऑन द ग्राउंड्स ऑफ आवर थिंकिंग, प्रॅक्टिकल हँड्स ऑन वर्किंग, हाताने काम करून दाखवणं. आणि ह्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी करण्यासाठी सारख्या आहेत. आणि ते म्हणजे आत्ताच्या काळामध्ये लेट्स ट्राय टू वर्क ऑन द सोल्युशन्स इन्स्टेड ऑफ टॉकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स बरेच आहेत, पण त्या प्रॉब्लेमवरती जे सोल्युशन्स काढतात ते पुढे सस्टेन होतात आणि ते पुढे डेव्हलप होतात. आणि ह्याकरता खूप उत्तम उदाहरणं आहेत. पूर्वी आपल्याला एक रिक्षा बोलवायला लागायची. आज मी तिला त्या रिक्षा आपण बोलवत नाही किंवा टॅक्सी बोलवत नाही, तर उबरवरती आणि ओलावरती आपण ॲप डाउनलोड केलेलं असतं. यू जस्ट कॉल इट. सिम्पल कॉन्सेप्ट. तर अशा पद्धतीची आपल्याला पुढच्या काळामध्ये गरज आहे. आणि म्हणूनच मी फिनलंडचा परत रेफरन्स याकरता घेतो. फिनलंडमध्ये जेव्हा मी म्हटलं की इथल्या युवकांना लगेच जॉब अवेलेबल नसतो, पण ते शांत बसत नाहीत. दे स्टार्ट देअर ओन बिझनेस. दे आर एंटरप्रेनर्स. आमच्या इथं 4 गोष्टींवरती कोणी माणूस करिअर घडवतो. पहिली गोष्ट म्हणजे कॅपेबिलिटी. कॅपेबिलिटीमध्ये तुम्ही विचार करा की तुमचं मार्क आहे, तुमचं एखादं स्किल आहे तुमच्याकडं तुमची लेट्स से तुम्हाला ट्रेकर व्हायचं असेल तर यू नीड गुड फिटनेस. जर तुम्हाला स्पोर्ट्समन व्हायचं असेल तर चांगलं फिजिक पाहिजे, त्यातली कॅपेबिलिटी पाहिजे, स्किल पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे कॅपेबिलिटी असेल पण अपॉर्च्युनिटी नाही आहे, तर तुम्ही तुमचं करिअर डेव्हलप नाही करू शकत. पण आजकाल कुठली अपॉर्च्युनिटी मला ती निर्माण करावी लागते किंवा जी आहे ती तुम्हाला टॅप करावी लागते, तिकडे जाऊन घ्यावं लागतं. त्यामुळे पहिलं रिक्वायरमेंट कॅपेबिलिटी, सेकंड इज ऑपॉर्च्युनिटी, थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज मेंटॉरिंग किंवा सोशल कन्स्ट्रक्ट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणी मार्गदर्शन करतं,
किंवा तुमच्या आजूबाजूला असलेली जी सोसायटल परिस्थिती आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं करिअर निवड. पण चौथा जो महत्त्वाचा स्तंभ आहे ज्या बेसिसवरती आधारित फिनिश मुलं त्यांचं करिअर पाथ सिलेक्ट करतात आणि तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इथल्या शिक्षण व्यवस्थेने त्याला निर्माण देतेला आहे ते म्हणजे इंटरेस्ट, पॅशन. तुम्हाला कशामध्ये पॅशन आहे, तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कविता करायला आवडतं का, तुम्हाला इंजिनिअरिंग स्किल्स आवडतात का, तुम्हाला शिकवायला आवडतं का, तुम्हाला फ्लाईंग आवडतं, तुम्हाला एरोनॉटिक्स आवडतं, काय आवडतं, आणि हे तुम्ही शाळेमध्ये कशा पद्धतीने ओळखू शकाल हे करायचं काम शाळा करते, शिक्षक करतात. मी हे परत परत का सांगतोय, कारण की शाळेचा आणि शिक्षणाचा कोविड-19 नंतर काय स्कोप असायला पाहिजे. आता वास्तविक पाहता आपल्याला उत्तर कळतंय त्यामध्येच की शाळेचा उपयोग किंवा शाळेचा उद्देश हा फक्त मला जी माहिती जगामध्ये आहे तीच मला परत शिक्षकाच्या तोंडून ऐकणे असं नाही आहे, तर मला नवीन पद्धतीने माझी ओळख कशी करता येईल, हू एम आय, माझी आयडेंटिटी काय आहे, माझी इंटरेस्ट काय आहे, मी कशामध्ये डेव्हलप करू शकतो हे शोधणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला आपल्याबरोबर आपल्या शिक्षकांबरोबर आपलं कोलॅबोरेशन आणि शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांबरोबर कोलॅबोरेशन हे एकत्र घडवायला पाहिजे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ह्या पुढच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला डेव्हलपमेंट करत असताना किंवा आपल्याला करिअर गोल्स सिलेक्ट करत असताना तुमचा इंटरेस्ट कशात तुम्ही शोधणार याच्याकरता काही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग टेस्ट आहेत, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट, इंटरेस्ट डेव्हलपमेंट टेस्ट्स वगैरे असतात. या तर घ्याच, पण या शॉर्ट टर्म असतात. माझ्या मते करिअर डेव्हलपमेंट हा गोल तुम्ही असा एकदा काउन्सिलिंग करून करणारा नाही आहे. त्यामुळे मी डेफिनेटली तुम्हाला डिस्करेज करेन की मार्क मिळाले की आता काय करू, काउन्सिलिंग घेतं किंवा कुणी आपल्या आईवडिलांना विचारतं किंवा काका मामा विचारतात की अरे तू हे कर. त्यामुळे मार्केटमध्ये काय चाललंय हे तुम्ही बघू नका किंवा कुठली अपॉर्च्युनिटी बघू नका. अपॉर्च्युनिटी तुम्ही निर्माण करू शकता. माझ्या मते तुमच्यापैकी जे जॉग्राफी आहेत कदाचित त्यांना वाटत असेल पुढे काय असेल, तर जॉग्राफी जे आत्ता शिकतात दे आर ऑन द गोल्ड माइन. या पुढच्या काळात लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस, जॉग्राफिकल डेव्हलपमेंट यांच्यासाठी भयंकर डिमांड असलेला स्कोप आहे. लँग्वेजेस तुमच्यापैकी जे आता भाषा विषय शिकतात, मेनली टू बी स्पेसिफिक त्यातली संस्कृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, पाली, अर्धमागधी ह्या सगळ्या भाषांमध्ये जे कोणी पुढे ग्रॅज्युएशन करणार असेल त्यांना भयंकर मोठा स्कोप आहे. त्यानंतर तुमच्यापैकी जे आर्ट्समध्ये आहेत, आर्ट्स इन द सेन्स नॉट ओनली इन मी म्हणतो फाईन आर्ट्स किंवा क्रिएटिव्ह आर्ट्स ह्याच्यामध्ये आहेत, यांना तर अफाट स्कोप आहे पुढच्या काळामध्ये. या पुढच्या काळामध्ये प्युअर सायन्सेसमध्ये जे काम करतात त्यांना पण भरपूर स्कोप आहे, प्रोव्हायडेड दॅट यू कॅन डेव्हलप समथिंग युनिक टू युअर सेल्फ. आणि याच्याशिवाय इंटिग्रेटेड लर्निंग, थोडक्यात म्हणजे ज्या माध्यमातून बिझनेस करत असताना तुम्हाला एका गोष्टीवरती काम करून चालत नाही तर तुम्हाला 4 गोष्टींवरती काम करावं लागतं. अशा इंटिग्रेटेड लर्निंग अप्रोच करून जो कोणी व्यक्ती, जो कोणी विद्यार्थी वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये जाऊन काम करू शकतो, म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स एकत्र कसं करू शकतो किंवा आर्ट्स आणि जॉग्राफी एकत्र कसं करू शकतो, ह्याच्याबद्दलचं उदाहरण म्हणजे ॲपल आयफोन. स्वतः स्टीव्ह जॉब्स हा कधीही त्याला कधीही इंटरेस्ट नव्हता की इंजिनिअरिंग करावं. ही वॉज फेल्ड इन द इंजिनिअरिंग अप्रोच. पण त्याला जेव्हा कळलं की कॅलिग्राफी हे ह्याचा इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी कॅलिग्राफीचे क्लासेस घेतले. जेव्हा तो कॉलेजमधनं त्याला बाहेर काढलं गेलं आणि जेव्हा तो कंपनी सुरू केली त्यांनी ॲपलमध्ये तो गेला पुढे जाऊन त्यांनी स्वतःचे सोल्युशन्स काढले, तेव्हा कालांतर म्हटलं की अरे कॉम्प्युटरमध्ये पर्सनलायझेशन असलं पाहिजे की प्रत्येकाला आपला तो कॉम्प्युटर आपला वाटायला पाहिजे, तो असं एक स्टँडर्ड असं बॉक्स वाटायला नको आहे. म्हणून त्यांनी स्वतः फॉन्ट्सचा शोध लावला आणि फॉन्टचा शोध कॅलिग्राफीमधनं आला त्याचा. त्यामुळे आज मी तिला जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर वेगळे फॉन्ट बघत असाल तुमच्यामध्ये तर त्याची देण ही स्टीव्ह जॉबची आहे. त्याला कळलं की अरे हे पर्सनलायझेशन असायला पाहिजे त्या गोष्टीचं. त्यामुळे त्याचा क्रिएटिव्ह अप्रोच ही कन्व्हर्टेड टू इंजिनिअरिंग अप्रोच. थोडक्यात म्हणजे तुमच्या प्रत्येक ब्रांचला पुढे डिमांड आहे, प्रोव्हायडेड तुम्ही क्रिएटिव्हली इनोव्हेटिव्हली जर काही करू शकलात आणि परत हे करण्यासाठी कॅपेबिलिटीवर नाही, अपॉर्च्युनिटीवर नाही, मेंटॉरिंगवर नाही, तर तुमच्या इंटरेस्टवरती, तुमच्या पॅशनवरती जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कधीही तुम्हाला मागे वळून बघायची गरज पडणार नाही आहे.
मी जो सगळा पूर्ण विचार केला होता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून म्हणतोय की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. माझ्या मित्रांबरोबर, माझ्या शिक्षकांबरोबर, माझ्या घरच्यांबरोबर मी घडलो. आणि हे घडत असतानाच मी जेव्हा फिनलंडमध्ये आलो तेव्हा मला फिनलंडने एक वेगळा व्ह्यू दिला. भारतासारखा देश नाही, जगात कुठेही फिरलो तरी भारतासारखे वैविध्य नाही, पण प्रत्येक देशातनं तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं असतं. तसंच तुम्हाला जर तुमच्या भागातनं काही शिकायचं असेल तर ते काय, त्याच्यातनं कसं तुम्ही घडू शकता हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यामुळे आज मी तिला कदाचित मला जे म्हणायचं होतं ते एवढंच होतं. तुम्ही माझं पूर्ण ऐकून घेतलं त्याकरता मी तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि थँक्स फॉर युअर पेशन्स. आणि आपल्या यशवंत महाविद्यालयाने मला इथं बोलण्यासाठी मला बोलवलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. नमस्कार.